जे इव्हेंट्स व BR न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या संवाद नवदुर्गांशी या कार्यक्रमात मी वैशाली मेलगिरी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते। मन प्रफुल्लित करणारा, उत्साह व नवचैतन्याने भारावून टाकणारा हा नवरात्रीचा महामंगल पर्वकाळ। या काळात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ऐकत आहोत गाथा नारी शक्तीची, तिच्या यशाची, तिच्या कीर्तीची। आणि आज आपल्या या नवरात्रीच्या 5व्या दिवशी आज आपल्या सोबत आहेत वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर सारिका होमकर। यांच्याशी आज आपण मनमोकळा संवाद साधणार आहोत। डॉक्टर सारिका होमकर या गेली 2000 सालापासून आपल्या सोलापूर शहरामध्ये प्रॅक्टिस करत आहेत। आयुर्वेद पंचकर्म या क्लिनिकच्या माध्यमातून त्या गेली 15 वर्ष चिकित्सा करत आहेत। अश्विनी, मार्कंडेय, अक्षय रुग्णालय यासारख्या अनेक रुग्णालयात त्यांनी मेडिकल अधिकारी म्हणून कामकाज केलेलं आहे। सध्या होडगी स्टेशन येथे त्या समुदाय वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्य करत आहेत। मॅडम अनेक कॉलेजमध्ये किंवा इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात आणि त्याचबरोबर व्याख्यान सुद्धा देतात। अशा या वैद्यकीय क्षेत्रातल्या अधिकारी डॉक्टर सारिका होमकर आज आपल्या सोबत आहेत। चला तर मग आपण जाणून घेऊया त्यांच्या विषयी थोडंसं। नमस्कार मॅडम। नमस्कार मॅडम, आपलं बालपण कुठे गेलं, आपलं शिक्षण कुठे झालं बरं? मी सर्वप्रथम सुरुवात आज सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आज ललिता पंचमी 5वा दिवस आहे नवरात्राचा। तर मी आज सुरुवात अशी करेन की आज तुम्ही हे जे आम्हाला प्लॅटफॉर्म दिला आहे त्याच्याबद्दल मी तुमचे सगळ्यात पहिले धन्यवाद देते BR न्यूज चॅनलचे। आणि मग मी सुरुवात करेन की माझ्या वैद्यकीय क्षेत्राची कशी सुरुवात झाली। तर माझं बालपण श्रीरामपूर येथे गेलं आणि 11वी-12वीचे शिक्षण श्रीरामपूर येथे झाल्यानंतर मी भारती विद्यापीठ पुणे येथे BAMS साठी प्रवेश घेतला। सर्वप्रथम माझं डॉक्टर होईलच असं काही नक्की नव्हतं। वडिलांनी LIC ऑफिसमध्ये तू सर्व्हिस करू शकते का विचारलं होतं, तर मी नाही, मला सायन्स साईड घ्यायची आहे आणि थोडी आता इच्छा होती, तर मी होणारच डॉक्टर म्हणून मागे लागले। आणि मग भारती विद्यापीठ येथे प्रवेश घेतला आणि ती 5 वर्ष कशी निघून गेली कळलंही नाही अभ्यास करताना। आणि लगेचच लग्न होऊन मी सोलापूरमध्ये आले आणि सोलापुरात इंटर्नशिप पासून ते आतापर्यंतचा माझा प्रवास सुरू झालेला आहे होता आणि चालूही आहे। तर या माध्यमातून सुरुवातीला सोलापुरामध्ये काहीही आयुर्वेदिकचं जास्त प्रस्थान नव्हतं। सगळं ॲलोपॅथिक आणि लोकांना 10 ते 20 रुपयामध्ये पटकन बरं व्हायचं असायचं। तर माझ्या सासऱ्यांची ॲलोपॅथिक प्रॅक्टिस चालू होती। माझे सासरे डॉक्टरच असल्यामुळे मला दवाखाना होताच, तर मी तिथं आयुर्वेदिक देण्याचा पेशंट्सना रुग्णांना प्रयत्न केला आणि मग हळूहळू पंचकर्म क्लिनिकला सुरुवात केली। डॉक्टर व्हायचं हे म्हणजे तुमचं आधीपासूनच ठरलं होतं, म्हणजे त्यानुसार तुमचा पुढचा प्रवास सुरू झाला। मग डॉक्टर घराण्याचा वारसा असा म्हणजे आताच तुमच्या बोलण्यात आलं तसं म्हटलं माहेरून नाही पण सासरून आहे। हो 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 बरोबर, सासरी आहे। बरं, पंचकर्मामुळे रोग समूळ नष्ट होतो असं म्हटलं जातं। मग हे नक्की पंचकर्म काय आहे आणि कोणावर जास्त करण्याची गरज असते? पंचकर्म हे समूळ नष्ट रोग होतोच नक्कीच, पण जुनाट आजार जे असतात, दीर्घकालीन आजार, जुनाट आजार, त्याच्यावरती आपण केले तरीही फायदा होतो। सद्यकालीन आजारांवर देखील पंचकर्मांचा खूप खूप फायदा होतो। फक्त रुग्णाला पेशन्स पाहिजे, संयम पाहिजे आणि त्या पंचकर्माबरोबरच आहाराचं खूप महत्व आहे। त्याचं पथ्य पंचकर्म करताना एकदम जड आहार घेऊन चालत नाही, तर ते हलका आहार घेणं आणि मग तो रोग समूळ नाश करणं गरजेचं असतं। आणि होतात, रोगाचा समूळ नाश हा पंचकर्मामुळे होतो। म्हणजे समूळ नाश हो, त्याचे पूर्वकर्म आधी करावे लागतात। स्नेहन, स्वेदन, वाफारा देणं, तेल लावून मसाज करणं आणि मग पंचकर्मांची सुरुवात असते। त्याच्या आधी अगदी हलका आहार आणि पंचकर्म झाल्यानंतरही हलका आहार, चालू असतानाही हलका आहार पाहिजे, तर ते रुग्णाला साध्य होते। पंचकर्म म्हणजे सर्वसामान्य सर्वांवरच आपण करू शकतो का? त्यालाही काही अपवाद असू शकतात। खूप जास्त वय असलेली लोक, त्यानंतर गर्भिणी असू शकतात, त्यांच्यावर काही पंचकर्म नाही करता येत, किंवा असाध्य आजार असेल, पेशंट उठूच शकत नाहीये, त्याला हेवी जुलाबाची औषधं किंवा हेवी उलट्यांची औषधं देऊन चालणार नाहीयेत, तर ते बघून तसं करावं लागतं। कोरोना काळामध्ये तर डॉक्टर हे सर्व सर्वसामान्यांसाठी देवदूत होते। न भूतो न भविष्यती असा मोठा महाभयंकर आजार
आज जगाने पाहिलेला आहे. मग या काळामध्ये तुमचा काय अनुभव होता, म्हणजे या कोणत्या काळात- संकटांना तुम्हाला सामोरं जावं लागलं? या काळामध्ये आम्ही आयुर्वेदिक व्यावसायिकांनी मिळून बऱ्यापैकी जेल रोड पोलीस चौकीला किंवा जे क्वारंटाईन सेंटर होते तिथं आम्ही स्वतःच्या खर्चाने काढे तयार केले आणि ते काढे तिथं नेऊन दिले आणि सगळ्यांना देण्याचा प्रयत्न केला. काही लोकांना त्याचा खूप जास्त प्रमाणामध्ये फायदा झाला. जे पॉझिटिव्ह पेशंट होते त्यांनाही आम्ही दिलं, जे ज्यांना लक्षणं होती नुसती त्यांनाही आम्ही ती काढे दिले. आणि करोना काळात सगळ्यांवरच, सगळ्या यंत्रणेवर खूप ताण पडला. त्यामुळं स्वतःला आम्हालाही त्याची गरज होती. काढे घेऊन काम करणं, औषधं घेऊन काम करणं आणि इम्युनिटी पॉवर वाढवणं, की आपली प्रतिकारक शक्ती, व्याधी प्रतिकारक शक्ती वाढवणं खूप गरजेचं होतं, डॉक्टरांनाही आणि रुग्णांनाही. तर त्या काळात हा ताण खूप अतिरिक्त होता. तर स्वतःचा अतिरिक्त ताण कमी करून शिवाय रुग्णांमध्ये औषधं देऊन त्यांना बरं करणं हे त्या काळामध्ये खूप साध्य करण्याचा प्रयत्न केला आम्ही. बरं मॅडम, म्हणजे आता इम्युनिटी वाढवायची आहे, मग इम्युनिटी वाढवण्यासाठी आपला आहार कसा असावा आणि त्यातल्या त्या स्त्रियांचा आहार कसा असावा? तेच, प्रत्येक स्त्रीच्या साधारणतः 30 ते 35 वयानंतर तिचं ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची झीज होणं चालू होतं. कारण सततच तिला दर महिन्याला रक्तस्राव होत असल्यामुळं तिच्या अंगातून रक्त जाते, पण ती कामं करतच राहते. मग ती किती सुशिक्षित असू दे किंवा अशिक्षित असू दे, ती पूर्ण घरादाराची चिंता करत असते. जाऊ दे, मला अंगात आज ताप येणं, पटकन एखादी गोळी घेऊन मी माझ्या पुढच्या कामांना लागते, असं नाही की ती विश्रांती घेते. विश्रांती ही खूप कमी वाटायला येते स्त्रीच्या. आणि म्हणूनच पूर्वीच्या काळामध्ये जे बाजूला बसवण्याचे प्रकार होते ते याचसाठी की तिला विश्रांती मिळावी. पण आता तेही प्रकार टाळून ती कामं करतच राहते. मग तिचं ऑस्टिओपोरोसिस होऊ नये किंवा तिच्या हाडांची झीज झाली तरी ती कशी भरून यावी म्हणून कॅल्शियम वर्धक आहार, इम्युनिटी, व्याधी प्रतिकारक शक्ती वाढवणारा आहार तिला पाहिजे. अगदी घरातले आपण प्रत्येक वेळी काजू बदाम खाल्ले पाहिजेत असं नाही, किंवा भारी फळं खाल्ली पाहिजेत. आताची जी ती किवी वगैरे फळं निघाली मी त्याच्यावर कधीही भर देणार नाही. अगदी रोजचं एक केळ, सफरचंद, चिक्कू किंवा एखादा पेरू, एखादं फळ, खजूर, राजगिरा युक्त, शिंगाड्याचं पीठ, राजगिराचं पीठ अशा युक्त आहार किंवा मोड आलेली कडधान्य असतात, मोड आलेले हिरवे मूग आणि मोड आलेली गहू, हे याचं एक पीठ तयार करतो. ते पीठ तयार करून त्याची पेज किंवा त्याचं थालीपीठ, त्याचं हे आहार आपण घेतले गेले पाहिजे. आणि आता 9 दिवस उपास असतात, याच्यामध्ये ताकावर जास्त भर दिला पाहिजे. साबुदाण्याची खिचडी सतत खाण्यापेक्षा तुम्ही राजगिराच्या पिठाचं किंवा बगरीच्या पिठाचे लाडू करून त्याचे लाडू खाऊ शकता किंवा त्याचे थालीपीठ करून खाऊ शकता. पण जास्तीत जास्त भर जर तुम्ही फळांवर द्यावा, खूप जास्त प्रमाणात फळं खावी. फ्रूट सॅलेड करा असं मी म्हणणार नाही, कारण दूध आणि फळं आयुर्वेद मान्यता देत नाही. पण आधी दूध घेऊन नंतर फळं किंवा फळं नुसती चिरून सगळ्या प्रकारची फळांचे प्लेन रस, प्लेन ज्यूस जर तुम्ही खाल्ले तर नक्कीच त्याचा खूप फायदा होईल. काळे मनुके, लाल मनुके आणि बाकीचे जे काजू बदाम थोड्या प्रमाणामध्ये, अगदी गुळ शेंगा देखील चालतील किंवा राजगिरा लाडूची चिक्की लाडू तेही चालेल. नवरात्रात 9 दिवस आपण उपवास करतो, पण ते 9 दिवसाचा आहार जर आपण असा स्त्रियांनी ठरवला आणि तो सकस आणि कोणत्या पद्धतीने घ्यायचा हे जर मॅडमनी सांगितलेल्या पद्धतीने आपण जर घेतला तर आपला उपवास पण होतो आणि आपल्याला हवं असणारं जे आपल्या शरीराला गरजेचं आहे तेही आपण शरीराला देऊ शकतो. हो मॅडम, कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आता देशात खूप मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. तुमच्या केंद्रावर पण 2000पेक्षा जास्त लसीकरण झालेलं आहे. पण सुरुवातीला लोकांचा म्हणजे प्रतिसाद तितका नव्हता आणि त्याच्यानंतर आता इतका प्रतिसाद वाढला की लोकांच्या लसीकरणासाठी रांगाच्या रांगा लागतायत, तू मैमे सुद्धा आपल्याला ऐकू येते. पण हा आरोग्य यंत्रणेवर जो दुपटीने आता लसीकरणाचा वेग वाढला आहे, तो मग आरोग्य यंत्रणेवर जो ताण येतोय त्याला कसं फेस करताय मॅडम? मी या सगळ्याचं श्रेय आमचे तालुका अधिकारी आहेत डॉक्टर गायकवाड सर, आदरणीय सर गायकवाड सर, त्याच्यानंतर डॉक्टर मिसाळ सर, आमचे तहसीलदार सर, कुंभार सर, BDO सर, आमचे अनेक DHO सर, डॉक्टर शीतल जाधव सर, या सर्वांचा आम्हाला खूप सहकार्य लाभतं आहे. आणि अतिरिक्त ताण सुरुवातीला येत होता, आता तसं नाहीये. आता पहिले लोक नको घाबरत होते, आम्हाला नको लस, काय होईल का, किंवा मला काही होतच नाही असं म्हणत होते. पण आता स्वतःहून येऊन म्हणतात की नाही आम्हाला द्या लसीकरण आम्हाला गरजेचं आहे. मग आता अतिरिक्त ताण येणं, सरकारने लसीचा पुरवठा खूप मोठ्या प्रमाणात केलेला आहे. त्यामुळे आता अतिरिक्त ताण येण्यापेक्षा आता उलट जास्तीत जास्त लस देऊन एकेका घरातील एकही व्यक्ती उरायला नाही पाहिजे इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही ती मोहीम हातात घेतली आहे. 2 ते 3 हजाराच्या वरती जवळजवळ आम्ही लसीकरण आमच्या तालुक्याला, दक्षिण तालुक्याला केलेलं आहे.
आणि सरकारने खूप छान छान उपाययोजना केलेल्या आहेत कोरोना होऊ नये म्हणून, किंवा आता पुढे लसीकरण पण आपल्याला वाढवायचं आहे का काय, मग त्याच्यासाठी अँटीजेन टेस्ट घेतल्या गेल्या का पाहिजेत का, त्याच्यासाठी प्रत्येक घरात जाऊन त्या लसीचा त्या प्रत्येक व्यक्तीवर परिणाम होऊन अँटीजेन बॉडी त्यांच्या शरीरात तयार झालेल्या आहात का, किंवा एखादा आपण ज्या लहान मुलांना लसी दिल्या जातात त्या कशासाठी की पुढे ते आजार होऊ नये म्हणून, तसंच कोरोना होऊ नये पुढे होऊ शकतो का त्यांना, त्यांच्या शरीरात त्या लसीचा किती कार्यभाग सुरू झालेला आहे, अशी संशोधनं देखील सुरू आहेत आणि प्रयत्न सुरू आहेत की समूळ उच्चाटन कोरोनाचं आपण करणार आहोत. बरोबर. आता हा कोरोनाचा बूस्टर डोस घेणं खरंच गरजेचं आहे का? आता सरकार जशा सूचना देतील त्याप्रमाणे होईल. आमच्या सरांकडून वरून ज्या सूचना येतील त्याप्रमाणे मी देऊ. असं नाहीये की आतापर्यंत घेतलं आणि आता त्याचा असर संपलेला आहे, तसं नाहीये. यासाठीच मी परत परत असं सांगेन की बूस्टर डोस घेणं हा जेव्हा येईल तेव्हा येईल आणि जेव्हा घ्याल तुम्ही घ्याल, पण तुम्ही तुमची जर प्रतिकारशक्ती आधी प्रतिकारशक्ती जर तुम्ही वाढवली तर मला नाही वाटत तुम्हाला कुठले औषधं जास्त प्रमाणात घ्यावी लागतील. रोग होऊच नाही म्हणून, रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग होऊच नाही म्हणून जर उपचार केले ना तर खूप सगळ्यांना साध्य होईल. की रोजचाच आहार घ्या तुम्ही, पण तो का म्हणजे षड्रसयुक्त आहार जो म्हणतात सगळं त्याच्यामध्ये आलं पाहिजे. भाजी पोळी भात डाळ, भरपूर प्रमाणात प्रथिनं, नॉनव्हेज खात असतील तर अंडी वगैरे, आणि नसतील खात तर सोयाबीन युक्त प्रथिनं, असं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये गेलं पाहिजे. आणि बाहेरचं आणि तेलकट तुपकट उघड्यावरचं खाणं टाळलं गेलं पाहिजे. बरोबर. आपला आहार मात्र संतुलित हवा. आता शाळा सुरू झालेल्या आहेत मॅडम, विद्यार्थी शाळांमध्ये जात आहेत, तर असं मला विचारायचंय की आता ह्या विद्यार्थ्यांनी आता 8वी ते 10वी या शाळा ज्या सुरू झालेल्या आहेत त्यांच्यामध्ये त्यांची वयोमर्यादा किती 12-13 वर्षाचे विद्यार्थी आहेत, अजून त्यांना लसीकरण झालेलं नाहीये, पण तरीही शाळा सुरू झालेल्या आहेत. लवकरच या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण सुरू होत आहे, पण तरीही त्यांनी नेहमीप्रमाणे सोशल डिस्टन्स, त्यानंतर सॅनिटायझेशन आणि वारंवार हात धुणे, आणि सर्दी खोकला असेल तर त्या विद्यार्थ्याला शाळेतच पाठवू नये किंवा शिक्षकांनी त्यांचं हे त्यांना घेऊ नये. ताप असेल तर त्यांना येऊ देऊ नये, त्यांना औषधीकरण लगेचच सुरू करावं. आणि ह्या योजना पाळून आणि सोशल डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स एकमेकांमध्ये अंतर राखून जर ते वर्गात बसणं किंवा वारंवार खोकणारी जी मुलं आहेत त्यांना वगळणं, हे सर्व करून होऊ शकतं. परत परत मी हे सांगेन की त्यांनी पण व्याधी प्रतिकार शक्तीयुक्त म्हणजे वाढण्यासाठीचा आहार घेऊन, व्हिटॅमिन युक्त औषधं घेऊन मगच शाळा आणि कॉलेजेस जॉईन करावेत. की त्यांच्या आहारामध्ये सॅलड्स वगैरे सगळं असायलाच पाहिजे कंपल्सरी. ओके ओके. आता अजून एक बघायला मिळते मॅडम, कोरोना होऊन गेल्यानंतर त्याच्यामध्ये त्याच्या शरीरावर झालेले जे परिणाम आता दिसत आहेत, मग त्याच्यासाठी काय? सध्या पंचकर्माच्या याच्याबरोबर माझ्या क्लिनिकमध्ये असंच केले की पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स म्हणजे कोरोना हा आजार झाल्यानंतर होणाऱ्या दुष्परिणामांसाठी आयुर्वेदिक काही चिकित्सा देता येते का, आणि त्यांची इम्युनिटी पॉवर कशी वाढेल, इम्युनिटी क्लिनिक काढले. तर नाशिकच्या लोकांनी आम्हाला वैद्य लोकांनी सहकार्य केलं आणि आम्ही पोस्ट इम्युनिटी क्लिनिक काढलेले आहेत पोस्ट कोरोनासाठी. तर त्यासाठी असं करता येईल की पेशंट जेव्हा येतात तेव्हा त्यांची संपूर्ण नाडी परीक्षण करून त्यांना काही सिम्पटम्स आहेत का, लक्षणं आहेत का कोरोनाची, किंवा ते होऊन गेलेलं आहे का, किंवा आता त्याच्यामुळे त्यांची हाडं दुखणं किंवा त्यांचा श्वासाचा वेगावर नियंत्रण आहे की नाही, हे सर्व बघून त्यांना ते तशी आयुर्वेदिक औषधं आम्ही देत आहोत. आणि त्यांची व्याधी प्रतिकार क्षमताही वाढली पाहिजे आणि हे दुष्परिणाम पण त्यांचे समूळ नष्ट झाले पाहिजे. ओके. या नवरात्री या उत्सवामध्ये तुम्ही आमच्या स्त्रियांसाठी, स्त्री प्रेक्षकांसाठी कोणता संदेश द्याल? स्त्रियांसाठी मी हेच म्हणेन की तुम्ही सर्वजण कष्ट करता घरासाठी, स्वतःच्या संसारासाठी, स्वतः नोकरी करता की मला काहीतरी करून दाखवायचं आहे. कित्येक स्त्रियांचं असं आहे की घरामध्ये खूप सदन परिस्थिती असेल तरी मला काहीतरी करायचं आहे किंवा मी एवढं शिक्षण घेऊन माझ्या शिक्षणाचा उपयोग झाला नाही, पण ते करताना तुम्ही तुमच्या शरीराची आबाळ करू नका. जसं मी स्वतःही काही प्रमाणात केलेली आहे, पण आता काही असा काळ येतो, ठीक आहे मुलं लहान असतात त्यावेळेला आपल्याला नाही जमत, पण असा काही एक काळ येतो आयुष्यामध्ये की आपण आपल्या स्वतःवर प्रेम करायचं आहे. हे नारी शक्ती, तू स्वतःवर प्रेम कर म्हणजे तू दुसऱ्यांवर नक्कीच प्रेम करू शकशील. करती आहेसच तू दुसऱ्यांवर प्रेम, पण स्वतःवर प्रेम कर, स्वतः जगायला शिक, स्वतःसाठी जगायला शिक, स्वतःसाठी खायला प्यायला लिहायला शिक, आणि मगच तू दुसऱ्यांसाठी तर जास्त करू शकशील आणि जास्त ताकदीने करू शकशील. असं मी प्रत्येकीला सांगेन की सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण व्यवस्थित, रोज एक फळ खाणं, सॅलड्स खाणं आणि ड्रायफ्रुट्स घेणं,
स्वतःची व्याधी प्रतिकार क्षमता वाढवणं, रक्तवाढीच्या गोळ्या घेणं, स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देणं आणि प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी स्वतःची हेल्थ तपासणी म्हणजे डायग्नोस्टिक की पॅथॉलॉजी तुम्ही तुमची तपासणी करून घेत चला की उदाहरणार्थ मॅमोग्राफी, गर्भाशयाचा कॅन्सर आहे का किंवा स्तनांचा कॅन्सर आहे का याची तपासणी ह्या तुमच्या प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी वर्षातून एकदा तुम्ही किंवा 6 महिन्यातून एकदा तरी नक्की करून घेत जा असा मी सगळ्यांना संदेश देईन. आणि आजचा हा जो ललिता पंचमीचा दिवस आहे ते माझी आई आणि माझ्या 2 मुली आयुष्या वेदा यांच्यासाठी मी समर्पित करेनच, पण माझ्या सर्व मैत्रिणी, सोलापुरातील सर्व मैत्रिणी, ज्या महिला आघाडीच्या ज्या उच्च पदावर असलेल्या सर्व माझ्या मैत्रिणी आणि ज्या घरातील हाऊसवाईफ ज्या स्वतःला म्हणून देतात पण त्यांनी हाऊसवाईफ म्हणू नये त्याही सगळ्या घरासाठी करतायत म्हणजे त्या पण एक खूप छान नोकरदार वर्गच आहेत. त्यांनी सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी हे मी नक्की सांगेन. छान मॅडम, मॅडमनी खूप छान असं संदेश आपल्याला या नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने दिलेला आहे. निराशामध्ये आशेचा किरण दाखवणारे, रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानणारे हे जे डॉक्टर आहेत ते खरं पृथ्वीवर एक देवदूत आहेत आम्हा सर्वांसाठी. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण त्यांचे खरोखर आभार मानले पाहिजे, त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे. कारण कोरोनाच्या काळात आपण पाहिलं की स्वतःचा विचार न करता, आपल्या कुटुंबाचा विचार न करता, आपल्या फॅमिलीचा न विचार करता हे या डॉक्टरांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिलं. कर्तव्य हे श्रेष्ठ मानलेलं आहे. त्यामुळे आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून या सर्व आरोग्य यंत्रणेमध्ये, आरोग्य सेवेमध्ये जे काय करत आहेत ते कोरोना योद्धे आहेत त्या सर्वांना आम्ही धन्यवाद देतो मॅडम. आणि तुम्ही आमच्याशी खूप छान मनमोकळा असा संवाद साधलेला आहे. खूप छान माहिती आमच्या स्त्री प्रेक्षकांसाठी दिलेली आहे. हो, आता तुम्हाला सगळं खाण्यापिण्याबद्दल की आहाराबद्दल सांगितलं, पण स्वतःचा व्यायामही तिच्याकडनं घडला पाहिजे. तर व्यायाम म्हणजे तुम्ही नुसतं योगा करा किंवा सूर्यनमस्कार करा हेच नाही, तुम्ही अगदी दोरीच्या उड्या जरी मारल्या मैत्रिणींबरोबर एकमेकांच्या घरामध्ये, कारण आता सध्या जास्तीत जास्त घरात बसूनच आणि व्हॉट्सअप आणि मोबाईलच जास्त बघितलं जात आहे. तर हे न करता तुम्ही अगदी घरातल्या घरातच स्वतःसाठी काही केलं व्यायाम. तर तसंच काही आयुर्वेदिक आम्ही जे निमाचे डॉक्टर्स आहोत, लेडीज डॉक्टर, तर आम्ही क्रिकेटच्या माध्यमातून क्रिकेट खेळायला महिलांना प्रवृत्त करून आम्ही त्यांना हे करत आहोत. आणि त्यासाठी आम्ही स्टेट लेवलचं क्रिकेट बाहेरगावच्या लेडी डॉक्टरांना बोलवून आम्ही क्रिकेट घेत आहोत की तिला स्वतःला व्यायामाची सवय लागली पाहिजे आणि हे बघून सगळे प्रवृत्त झाले पाहिजे. तर मी नक्कीच त्यांना व्यायामासाठी देखील प्रवृत्त करेन. छान. या कोरोनाच्या निमित्ताने सगळ्यांना आरोग्याचे धडे छान मिळत आहेत. आरोग्यासाठी आपण कशी काळजी घेतली पाहिजे हे या कोरोनाने आपल्याला खूप छान शिकवलेलं आहे. तर मॅडम तुम्ही छान मनमोकळा संवाद साधला त्याबद्दल मी JR इव्हेंट्स आणि BR न्यूजच्या वतीने तुमचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.